नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सांगतोय चैतन्याला की चैतन्य गडकरी ते सगळं जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट आहे ना ते वाचून दाखवावेत. आता चैतन्य वाचतोय आणि सगळे जण त्याच्याकडे बघतायत. चैतन्य म्हणतो, हरीश शिंदे यांच्या अधिकृत हस्ताक्षर नमुन्यांची डायरीतील नोंदींची तुलना केली असता खालील निष्कर्ष नोंदवले गेलेले आहेत. नंबर 1, डायरीतील हस्ताक्षर आणि चिठ्ठीतील हस्ताक्षर हे हरीश शिंदे यांच्या मूळ अक्षराशी 92% जुळते. नंबर 2, शाही विश्लेषण आणि कागदाच्या स्थितीवरण असे निदर्शनास येते की सदर नोंद ही सुमारे 2 वर्षापूर्वी लिहिली गेलेली आहे. नंबर 3, दस्ताऐवजामध्ये कुठलाही बदल खाडाखोड असला काहीही गैरप्रकार आढळलेला नाहीये. प्राथमिक निष्कर्ष हरीश यांच्याच हस्ताक्षरात असून 2 वर्षापूर्वी लिहिलेले आणि प्रामाणिक स्वरूपाचे आहेत. या सगळ्यांमध्ये कुठलाही बनावटपणा किंवा दबावाखाली लिहिल्या गेल्याचे संकेत यामध्ये आढळून येत नाहीयेत. ठक्यू असं म्हणून आता चैतन्याने ते फॉरेन्सिक रिपोर्ट सगळा वाचून त्याचा झालेला आहे. आता त्यावरून असं सिद्ध झालंय की ती जी चिठ्ठी होती ती स्वतः हरीश काकांनी लिहिली आहे. हे सगळं कोर्टामध्ये पुरावा वगैरे सगळं सिद्ध करावं लागतं ना. तर अर्जुनने फॉरेन्सिक रिपोर्ट आणून एक मोठा धमाका केलाय आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झालाय. आता चैतन्याने ती चिठ्ठी वाचल्यानंतर जजने काय त्यांच्या नोंद करायची ती केली आहे. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, इन शॉर्ट ही चिठ्ठी हरीशनेच लिहिली आहे. हा त्याचा प्रूफ होता. अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा प्रत्येकाचे चेहरे पुन्हा आज हायलाइट केले त्यांनी. आता अर्जुन त्या सरकारी वकिलांना म्हणतोय, ॲडव्होकेट साळुंके, तुमच्या मनामध्ये विचार येत असेल ना, आता हरीश तर जिवंत आहे, मग ही चिठ्ठी मला सापडली कुठे? आता कसं असतं प्रेक्षकांनो, आपल्याला हे सगळं माहिती आहे की पूर्वी झालंय, पण आता हे सगळं अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करतोय. आता बघा, अर्जुन त्या सरकारी वकिलांना सांगतोय की ही चिठ्ठी मला हरीश कडे सापडली आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळे जण शॉक झालेत. एका क्षणाला प्रत्येकाला असं वाटल की हरीश जिवंत तर नाहीये ना. तर आता अर्जुन म्हणतो, तोच माणूस परत मेल्यानंतर जिवंत होऊन त्याच्याच फोनवरून त्याच्या मित्राला मेसेज पाठवतोय. त्याच माणसाकडे मला ही चिठ्ठी सापडली आहे. आता सगळ्यांना सस्पेन्स क्रिएट झालाय. काय हे प्रकरण? दामिनी महिप्तकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघत असते. आता अर्जुन म्हणत असतो, कळलं का? सगळ्यांना नाही कळालं. कळेल आता कळेल. मग आता अर्जुन त्या न्यायाधीशांना म्हणतोय, मिलॉर्ड, हे मेसेजेस म्हणजे हरीश जिवंत आहे हे दाखवण्याचा एक मोठा प्लॅन होताच. याने हरीशचा खून केलाय. त्याला या सगळ्या गोष्टी मुद्दाम लपून ठेवायच्या होत्या आणि योग्य वेळ आल्यावर पोलिसांना टीप देऊन त्याने त्याची बॉडी बरोबर बाहेर काढलेली आहे. अर्जुन जेव्हा हे सगळं सांगत असतो त्या न्यायाधीशांना तेव्हा महिप्त, दामिनी सगळे पुन्हा असे अनैजी झालेले दिसतायत. अर्जुनने सगळाच्या सगळा धमाकाच करून टाकलेला आहे कोर्टामध्ये. यांचा प्लन अख्खाच्या अख्खा समोर आलाय. तर आता अर्जुनने हा युक्तिवाद केल्यानंतर सरकारी वकील म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन, सुभेदार हरीशचा मित्र म्हणजे मला हे प्रकरण काही कळलं नाही. यावर अर्जुन म्हणतो, कळेल, नक्की कळेल, थोडी वाट बघा. आणि आता अर्जुन कोर्टाला म्हणतोय की मला हरीश काकांचे मित्र अशोक दळवी यांना कोर्टामध्ये हजर करण्यासाठी परवानगी हवी आहे. मग कोर्टाने ती परवानगी दिली आहे. आता ते अशोक काका तिथे आले ज्यांना मेसेजेस येत होते त्या हरीश काकाचे म्हणजे ठेक हरीश काकाचे. आता ते तिथे आल्यानंतर अर्जुनने त्यांच्याकडून साक्ष घेतली. आता ते बिचारे खरंतर आधी जरा डिस्टर्ब झाले, कारण त्यांना अचानक कळलं ना त्यांना मेसेजेस करणारा इस्म जिवंतच नाहीये, म्हणजे त्यांचा बेस्ट फ्रेंड जिवंत नाहीये हे कळलं त्यांना. त्यामुळे ते खूप असे जरा डिस्टर्ब झालेले असतात आणि रडत असतात बिचारे. पण आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणतो, मला सांगा, तुमची आणि हरीशची खूप मैत्री होती का? म्हणजे चांगले मित्र होतात का तुम्ही? त्यावर ते काका म्हणतात, हो वकील साहेब, मी आणि हरीश खूप जुने मित्र होतो. आमची खूप जुनी आणि खूप वर्षापूर्वीची मैत्री आहे. हे बोलत असताना ते काका बिचारे जरा भावूक झालेत. त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. मग अर्जुन त्यांना पुढचा प्रश्न विचारतो की तुम्हाला हरीश काकांचा मेसेज केव्हा आला? आता ते सांगतात की मला आताच 3-4 दिवसापूर्वीच हरीशचा मेसेज आला होता. म्हणजे तुम्हाला सांगतो, मला आतापर्यंत असं वाटत होतं की हे सगळे मेसेजेस माझा मित्र मला करतोय असं ते बोलतात आणि खूप रडायला लागतात. आता सगळे जण कोर्टात
त्यांच्याकडे अगदी डोळे रोखून बघतायत, कारण त्यांना माहितीच नाहीये की नेमकं हे सगळं काय गौडभंग आहे. त्यामुळे हा सगळा सस्पेन्स त्यांनी तयार केला. खरं सांगू का प्रेक्षकांनो, यांनी काय करायला पाहिजे म्हणजे प्रेक्षकांपासूनही हा सस्पेन्स जर लपून ठेवला ना, हे सगळं अर्जुनने शोधलंय वगैरे हे त्यांनी ना अचानक समोर आणायचं असतं तर आणखीन बघायला खूप मजा आली असती. असं होतं काय यामध्ये ना, ते सस्पेन्स आधीच रिव्हील करतात, त्यामुळे जरा मज्जा निघून जाते. म्हणजे बघा, प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे. हा सस्पेन्स जर त्यांनी मालिकेच्या शेवटी सांगितला असता तर किती मजा आली असती बरं बघायला. अजून 2-4 पोरी ऑप्शनला ठेवायच्या असत्या तर बघा, हा सीन काय तो कोर्टाचा एवढा दाखवला आणि मध्ये एक टाइमपास म्हणून सीन दाखवलाय आपल्याला, पण तो मस्त होता आणि मजेशीर होता. कल्पना ताई आता उखडलेल्या आहे. प्रतापराव त्यांना नवत असतात. कल्पना, अग बाई बोल ना माझ्याशी, तू चिडली का बरं? तू म्हणजे मी सायलीची बाजू घेतोय म्हणून तू चिडलीस का? आता कल्पना ताई तनफन करत असतात, आदळ आपट करत असतात. प्रतापराव त्यांच्या मागे मागे करत असतात आणि म्हणत असतात, अग बाई कल्पना, अग माझ्या मनातलं बोललो मी तुला, तू माझ्या मनाच ऐकणार नाहीयेस का? पण त्या आता आदळ आपट करत असतात. ते बिचारे सॉरी करत असतात. तेवढ्यात त्यांना कोणाचा तरी फोन येतो. आय गेस त्यांच्या मित्राचा फोन आलाय. प्रतापराव फोन रिसीव्ह करतात आणि जरा गंमत करतात. हॅलो, अरे हा, अरे हो बाबा, अरे मला महत्वाचं काहीतरी तुला सांगायचं आणि काम मेरे ऐक, मला सांग बायकोचा राग कसा काढायचा रे? कल्पनाई त्यांना इग्नोर करताय बर का. एक मजेशीर सीन तुम्ही बघत आहात. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा माहिती आहे का तुला ते तिकडन उत्तर येत नाही. त्यावर प्रतापराव म्हणतात, शट, इंटरनेटला काय विचारू, तुला माहित नाही ना, जाऊ दे सोड. अरे इंटरनेट्स थोडीच लग्न झालंय बाबा. अरे मला या बाबतीत अनुभवी नवराच मदत करू शकतो. काही नाही रे जगात काही होऊ देत, पण या बायकांचा सगळा राग नव्यावरच निघतो. अरे अमुक देशात वादळ आलं, काढा आपलं नव्यावर राग. आता या कल्पनाताई कपडे पण आपटत असतात, त्यांच्या अंगावर बिचारे घाबरत असतात अधूनमधून. त्यावर आता पुन्हा प्रतापराव म्हणतात, अमुक देशात आग लागली, काढा राग नव्यावर. बिचारे नवरे काय करणार, मी पाया पडू का तुझ्या, असं ते कल्पना ताईंकडे बघून बोलतात. कल्पना ताई त्यांच्याकडे पाहतात, पण प्रतापराव लगेच दुसरीकडे पाहून घेतात आणि फोनवर बोलताय असं भासवताय. ते म्हणतात, पाया पडू का बाबा तुझ्या, अरे मला शिकव रे बाबा बायकोचा राग कसा घालवायचा. तुझ्याकडे एखादं पुस्तक आहे का बायकोचा राग कसा घालवायचा? त्यावर ब्र जाऊ दे बाबा सोड, मला तर वाटायल मीच पुस्तक लिहावं, त्या पुस्तकाच नाव मी ठेवणार आहे बायको एक न सुटणार कोड. आता या कल्पना ताई तिथून निघून जात असतात बर का. प्रतापराव त्यांना आडवे जात असतात, त्यांना जाऊ देत नसतात. मला या क्षणाला असं वाटलं की प्रतापराव फोनवर नाटकी बोलताय, म्हणजे कदाचित त्यांना कल्पनाताईंशी संवाद साधायचा आहे, पण तो साधला जात नाहीये ना. कल्पनाताई तिथून निघून गेल्यानंतर प्रतापराव मनाशीच बोलतात, अरे जरा जास्तीच प्रकरण चिघळले, आता काय करू, असं म्हणून त्यांच्या मागे मागे निघून जातात. आता काहीतरी सिरियस सीन नसावा जास्ती वेळ म्हणून मजेशीर सीन हा त्यांनी दाखवलाय, पण आता इथून पुढे पूर्ण कोर्टाचा सीन तुम्ही बघतात. आता ते अशोक काका रडायला लागतात बिचारे आणि ते म्हणत असतात की वकील साहेब, आम्ही ना 2 वर्षापासून खूप म्हणजे नित्य नियमाने एकमेकांना मेसेजेस करायचो. मला कधी कळलंच नाही हो वकील साहेब, मी ज्या माणसाशी बोलतोय तो हरीश नव्हताच कधी. मला आता म्हणजे या 2 वर्षापूर्वी माझ्या मित्राचं खून झालंय, ते ह्या केसमुळे आता कळलं हो. आता हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या बिचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अर्जुन आता त्यांना म्हणतो ओके, आणि आता तो जो फोन आहे त्यांचा म्हणजे अशोक काकांचा फोन, आणि ॲक्च्युली हे सगळं ऐकून मधुभाऊंना पण फार मोठा धक्का बसलाय. जो सरळ साधा माणूस असतो ना, त्याच्या या सगळ्या डोक्याबाहेरच्या कल्पना आहेत. प्रेक्षकांनो, हे सगळं जे काही आहे ते भयंकर आहे. अर्जुन आता त्या अशोक काकाचा मोबाईल कोर्टामध्ये सबमिट करतो आणि न्यायाधीशांना सांगतो की मिलॉर्ड, यामध्ये हरीश यांनी केलेले मेसेजेस अशोक यांना केलेले मेसेजेस आहे, ते तुम्ही स्वतः तपासून घ्यावे. असं बोलून त्यांनी त्यांचा मोबाईल त्या न्यायाधीशांकडे वाचायला दिलाय अर्जुनने, आणि आता त्या अशोक काकांना जाण्यासाठी सांगतोय. आता महिप्त किती रागाने बघतोय बघा. आता खरा धमाका आहे प्रेक्षकांनो, कारण आता त्या पिंट्याला बोलवतो अर्जुन. आता बघा हा पुढे काय होतं. महिप्तने तर कोर्टातच
त्याला धमकी दिली आहे. आता बघत राहा पुढे पुढे काय काय झालंय. न्यायाधीश ते सगळे मेसेजेस वाचतात आणि शॉक्ड होतात की बापरे, हे तर अतिशय रेग्युलर केलेले मेसेजेस दिसतायत. आता अर्जुन त्या अशोक काकांना म्हणतो, थँक यू अशोक, तुम्ही जाऊ शकता. आणि आता ते गेल्यानंतर लगेच सरकारी वकील उभे राहतात आणि म्हणतात, अहो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, हे मेसेजेस चुकून आले असावेत ना कदाचित कोणाकडून तरी. अर्जुन म्हणतो, अरे वाह, चुकून 2 वर्ष सतत कोणीतरी चुकून मित्राशी गप्पा मारत होत का 2 वर्ष. आता हे सगळं न्यायाधीशांना पटलं. प्रेक्षकांनो, अर्जुनने ते सिद्धच केले की असं कोणी 2 वर्ष मुद्दाम मित्र म्हणून मेसेज करत का. आणि हे सरकारी वकिलांना पटलं नाही म्हणून जरा हसू येत्य रविराजांना आणि अर्जुनना सुद्धा. तर असो, आता अर्जुन म्हणतो, मिलॉनड ही अगदी क्लिअरली आयडेंटिटी फेकची केस आहे. गेली 2 वर्ष एक माणूस हरीश असल्याचं नाटक करत होता आणि हरीश बनून तो अशोकशी बोलत सुद्धा होता. म्हणजे मेसेजेसद्वारे त्याच्याकडे हरीशच सर्व सामान होतं आणि त्यातच मला हरीशची चिठ्ठी सापडली आणि तोच माझा पुढचा साक्षीदार आहे. पिंट्या आता असं म्हणल्यानंतर महिपचे धाबे दण आणत आणि आता दामिनीला हे सगळं सरप्राईज आहे. त्यामुळे दामिनी आता महिपकडे आश्चर्याने बघते की तुम्ही पिंट्याचा बंदोबस्त पण नाही केला, काय माणूस आहे यार. आणि आता बघा, अर्जुन म्हणतो, मी पिंट्याला इथे बोलवण्याची परवानगी मागतोय. मग आता ती ही परवानगी अर्जुनला मिळाली आहे. आता प्रत्येक वेळेला दामिनीने डोक्याला हात मारून घेतलाय आणि हातात चष्मा आहे. तर पिंट्या आता तिथे आलाय पोलिसांच्या संरक्षणासहित. आता बघत राहा प्रेक्षकांनो, पिंट्याने भारी काम केलं. कसले एक्सप्रेशन दाखवले. एकतर मुळातच तो गुंड दिसतोय. दामिनी झापणाया प्रेक्षकांनो, सॉलिड महिपला आणि महिप्त दामिनीला मजा येणार आहे. आता केस संपल्यावरती खरे एपिसोडने प्रेक्षकांनो सोमवारपासून पाळण्यासारखे आहेत. आता बघा, तो पिंट्या तिथे आलाय आणि अर्जुनने आता त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पण त्या पिंट्याने पलटी खाल्ली ना. आता बघत राहा पुढे काय काय होते. पिंट्या आल्या महिप्त त्याच्याकडे कसा बघत असतो बघा रागाने. मग आता पिंट्या तिथे उभा राहतो. मग अर्जुन म्हणतो, तुझं नाव काय आहे. तो पिंट्या सांगत असतो की लोक मला पिंट्या म्हणतात. अर्जुन म्हणतो, लोक तुला काय म्हणतात ते विचारलं का मी तुला. तुझं घरोघर नाव सांग. मग तो म्हणतो, माझं नाव उमेश सुर्वे आहे. अर्जुन म्हणतो, काय रे उमेश, लोक पैसे चोरतात, दागिने चोरतात, पण तू तर एका माणसाची ओळखच चोरलीस रे का नाही. म्हणजे मिलन हरीश गेल्यानंतर सुद्धा हरीशच्या नावाने अशोक यांना मेसेजेस जात होते आणि हाच तो सम आहे जो हरीश बनून अशोक यांना मेसेजेस करत होता. काय रे उमेश, हे तुला मान्य आहे का. मी तुला काय विचारतोय, तू हरीश शिंदे यांची ओळख का चोरलीस. पिंट्याकडे काही उत्तर नव्हतं. पिंट्या आपला महिप्तकडे पाहायला लागतो. ब्र का. आणि आता पिंट्याला आठवतं की महिपने त्याला जे लव्ह लेटर पाठवलेलं आहे ना, त्याचे उत्तर आता त्याला कोर्टात द्यायचे. सगळ्यांसमोर पिंट्या घाबरतो. त्याचा गळा सुकलेला असतो. आता तो बऱ्याच वेळ महिप्तकडे बघतो. महिप्त त्याच्याकडे बघतो. मग आता महिप्त म्हणतो, हो मीच हरीशच्या मोबाईलवर मेसेज करत होतो. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण पिंट्याकडे बघायला लागतात आश्चर्याने. अर्जुन म्हणतो, का केलंस तू हे सगळं, असं का केलंस हरीशच नाव घेऊन. तू अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये कशासाठी राहत होतास, काय कारण काय होतं, बोल. आता तो काही बोलेना. तो फक्त महिप्तकडे पाहू लागला आणि महिप्त त्याच्याकडे. आता बघा पिंट्याला उमजे आता काय उत्तर द्यावं. आता महिप्तने त्याला अशा खाणाखुणा केल्यात. आता जर का तू खरं बोलला तर मेल्या मी तुझा गळा चिरून टाकेल, असा त्याने हावभाव केलेला आहे. महिप्तने पिंट्याकडे बघून पिंट्या महिपला पाहून घाबरतो आता त्याला काही सुधरत नाही आणि तो पटकन खोट बोलून जातो. अर्जुन त्याच्यावर जोरात ओरडतो, अरे बोल, तुला काहीतरी विचारतोय आम्ही. मग पिंट्या पाट्यापाट्या बोलायला लागतो पोपटासारखा. ते हरीशने ना माझ्याकडून 1000 रुपये उधार घेतले होते. हो, मी हरीशकडे मागत हो सारखे पैसे, पण तो देत नव्हता हो मला पैसे. आता अर्जुन म्हणतो, काय. आता बघा, हे सगळं पलटी खाल्ली आहे त्याने. त्यामुळे या सगळ्यांसाठी हे खूप अनएक्सपेक्टेड होत. पण अर्जुनला कळले की तो महिपला प्रोटेक्ट करतोय. पिंट्या पुढे म्हणतो, आता मध्येच ना प्रेक्षकांनो, त्यांनी असं ते हरीश काकांची चिठ्ठी हायलाइट केली ज्यामध्ये त्यांनी मधुभाऊंसाठी सांगितलेलं होतं ना की मधुभाऊ चांगले आहे, मला साक्ष फिरवायची आहे. ती चिठ्ठी मध्येच हायलाइट केली. आता पिंट्या पुढे म्हणतो की मी त्या हरीशला 50,000 दिले, तो मला देत नव्हता. मी त्याच्याकडे गेलो, एक दिवस त्याला पैसे मागितले,
पण तो द्यायला तयारच नव्हता. मग मी रागाच्या भरात त्याचा खून करून टाकला. आता तो जेव्हा अशी साक्ष पलटवतो तेव्हा महिप्त खुश होऊन जातो. सगळे सरप्राईज होऊन जातात. दामिनी, साक्षी, रविराज, प्रिया सगळे सरप्राईज होतात की ये क्या कहाणी में ट्विस्ट आ गया. मग महिप्त म्हणतो हो सॉरी. पिंट्या म्हणतो हो मी त्याचा खून केला. आता कधी कधी फ्लो मध्ये माझ्याकडं नाव चुकतात. प्रेक्षकांनो तेवढं मला सांभाळून घेत जा. असो आता अर्जुन म्हणतो तू केलास हरीशचा खून. आता तो स्वतः कबुली देतोय की हो मीच केला हरीशचा खून. पण आता हे सगळं किती म्हणजे गौड बंगाल. आता बघा पुढे पिंट्या काय म्हणतो. मी त्या हरीच सगळं सामान माझ्याकडे घेतलं आणि त्याचा मुर्दा मी गाडला. आता मैपद असा मानेने होकार देतो. एस शाबास रे मेरे पट्टे. आता बघा हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे दामिनीसाठी. मग आता तो पिंट्या म्हणतो मी हा खून समोर येऊ नये म्हणून त्याच्या मित्राला मेसेजेस करत राहिलो. आता महिप्त त्याला असं मानेने शाबासकी देत असतो. वारे मेरे पट्टे व्हेरी गुड. पिंट्या अधूनमधून महिप्तकडे पाहत असतो तेव्हा महिप्त त्याला अशी खाणाखुणा करून शाबासकी देत असतो. आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली ना. त्याने स्वतः खुनाची कबुली दिल्यावर आता अर्जुन काय बोलणार प्रेक्षकांनो. पण तरी सुद्धा बघा अर्जुनने त्याला कसले उलटे प्रश्न विचारलेत. आता मध्येच सायली म्हणते रविराज काका अहो हा माणूस तर धडधडीत खोटे बोलतोय. पण अशाने मधुभाऊ सुटतील ना. रविराज म्हणतात अग सुटतील नको काळजी करू. आता दामिने महिप्तकडे रागाने बघते. बरं का महिप्त असं दाखवतो मला नाही माहिती का याच्यातलं आय डोंट नो. आता बघा प्रेक्षकांना पुढे मजा आली. मला हसीन बघायला फार भारी वाटलं. आता अर्जुनने पण मोठा श्वास घेतलाय आणि मग तो म्हणतो मिलॉर्ड हा जे काही बोलतोय पिंट्या उमेश ते आपण इथे खरं मानलं तरी पण हे प्रकरण काही इथे संपत नाहीये. अर्जुन आता त्याला पुढे काही प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो काय रे पिंट्या तू काय काम करतोस रे. आता पिंट्या जरा चाचरतच उत्तर देतोय मी वॉचमनचं काम करतो. अर्जुन म्हणतो वॉचमनचं काम करतोस. अरे वाह म्हणजे तरी सुद्धा तुझ्याकडे तुझ्या मित्राला देण्यासाठी 50,000 रुपये होते. म्हणजे मला माहित नव्हतं रे. वॉचमनचा पगार 1-2 लाख रुपये असे. पिंट्या आता जरा घाबरतो. बर का प्रत्येक वेळेला महिप्त पिंट्या महिप्त असे बराच वेळ दाखवले त्यांनी. मग अर्जुन त्याला पुढे प्रश्न विचारतो तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले रे पिंट्या सांग बरं मला. मग सरकारी वकील मध्येच उभे राहतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन मी लॉर्ड. त्याच्याकडे किती पैसे होते म्हणजे पिंट्याकडे किती पैसे होते त्याच्या या केसशी काय संबंध आहे. अर्जुन म्हणतो संबंध आहे मिलॉर्ड आणि मी तेच सगळं सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. मग आता ते जज म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हर म्हणजे ज्या तुम्ही पुढे बोला. मग आता अर्जुन पुढे म्हणतो काही शब्द नाही उच्चारता येतो. अर्जुन पुढे म्हणतो हा तर पिंट्या मला पुढे सांग की तू ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर लपून बसला होतास तिथेच वॉचमन होता का रे तू. म्हणजे जिथे तो बांधकामाच्या ठिकाणी लपलेला होता तिथेच वॉचमन होतास का असं त्याला विचारलंय अर्जुनने. अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे का रे ती कन्स्ट्रक्शन साईट कोणाची आहे. आता तो पिंट्या जरा विचार करतो. मग अर्जुन म्हणतो अरे तुला माहिती आहे का पिंट्या कुठला बिल्डर ती बिल्डिंग बांधत होता. आता पिंट्याकडे याच उत्तर नसतं. काही झालं की पिंट्या आपला महिप्तकडे पाहायला लागतो आणि मग पिंट्या घाबरून म्हणतो नाही मला माहिती नाही. महिप्त पुन्हा असा खाणाखुणा करतो. त्याला वा हुशार आहे माझा गुंड. आता पुढे बघा अर्जुन म्हणतो वाह रे वाह.